आजच्या काही ठळक घडामोडी। संगणक विक्रेत्याची फसवणूक करून लाखो रुपयांचे संगणक लाटणाऱ्या आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी केली अटक। सिव्हिल रुग्णालयातील परिचारिकेच्या आत्महत्येचे गूढ वाढले। ठाण्यातील फॉर्च्यून हॉटेल व विवियाना मॉलला महसूल विभागाचा दणका। ठाण्यात कार्टेज चोरीचे सत्र सुरूच। ठाण्यात विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून दिला वाहतुकीच्या नियमांचा संदेश। ठाण्यातील संगणक विक्रेत्याची फसवणूक करून लाखो रुपयाचे संगणक लाटणाऱ्या आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे। ठाण्याच्या रामचंद्र नगर येथील गणेश गुंजाळ हे संगणकाचा व्यवसाय करतात। गुंजाळ यांना दीपक प्रभू याने संपर्क साधून मी मंत्रालयात कामाला आहे व मंत्रालयातील कार्यालयामध्ये संगणकाची आवश्यकता आहे। त्यानुसार गुंजाळ यांच्याकडून दीपक प्रभू याने 1,63,385 रुपयाचे संगणक पैसे न देता घेऊन गेला। मात्र दीपक प्रभू याने मंत्रालयातील सांगितलेले कारण हे खोटे निष्पन्न झाल्यानंतर गुंजाळ याने प्रभू विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत सहपोलीस आयुक्त व्ही लक्ष्मीनारायण यांच्या आदेशानुसार पोलिसांनी साध्या वेशात आरोपी प्रभू याच्यावर पाळत ठेवून प्रभू याला घोडबंदर रोड येथील हिरानंदानी इस्टेट येथून ताब्यात घेतले। त्याची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने या अगोदर ठाणे, नवी मुंबई व मुंबई येथील संगणक विक्रेत्यांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले। वर्तकनगर पोलिसांनी आरोपी दीपक प्रभू यांच्याकडून कॉम्प्युटर, लॅपटॉप व टॅब तसेच 95,000 रुपये रोख असा 12,99,908 रुपये किमतीचा विविध गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। हा जो आरोपी आहे हा आरोपी वेगवेगळ्या मोठ्या खात्यामध्ये वरच्या दर्जाचा अधिकारी आहे अशा प्रकारचा बनाव करून समोरच्या लोकांना की बाबा ह्या कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाजासाठी कॉम्प्युटर पाहिजे आहेत, लॅपटॉप पाहिजे आहे किंवा अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक मटेरियल पाहिजे आहे अशा प्रकारे टेंडर पाठवून ते टेंडर पास करून त्या लोकांकडून सदर मालाची स्वतः डिलिव्हरी तो घेत होता आणि ही डिलिव्हरी घेतल्यानंतर त्याचं जे पेमेंट होतं ते पेमेंट कोणत्याही स्वरूपामध्ये केलं जात नव्हतं। अशा प्रकारे लोकांची फसवणूक झाल्यानंतर त्या लोकांनी येऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली होती। ही कंप्लेंट दाखल झाल्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशनचे API पाटील आणि जो DPचा स्टाफ आहे यांनी आमच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीला आज ह्या ठिकाणी पकडल्यानंतर त्याच्याकडून जवळजवळ अशाच प्रकारे ह्या आरोपींनी कासारवडोली पोलीस स्टेशन, नवघर पोलीस स्टेशन आणि त्याचप्रमाणे आगरीपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक करून गुन्हे दाखल झालेले आहेत असा माल तपासात निष्पन्न झालेला आहे आणि त्या गुन्ह्यातला देखील सर्व मुद्देमाल अशा प्रकारे ह्या आरोपीकडून आम्हाला हस्तगत झाले। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। सिव्हिल रुग्णालयातील परिचारिकेच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे। नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी पूनम जगन्नाथ खरात हिच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार यांनी दिल्यानंतर आरोग्य उपसंचालक PB भोई यांनी परिचारिकांच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली। पूनमच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे। पूनम, महेश आणि पूजा या 3 भावंडांमध्ये ती मोठी धाकटी बहीण पूजा
10वीला आहे. पहिल्या वर्षापासून विशेष गुणवंता श्रेणीत ती उत्तीर्ण झाली होती. तिचा परिचारिकेचा 3.5 वर्षाचा कोर्स जानेवारीत पूर्ण होणार होता, अशी माहिती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला तिचा भाऊ महेशने दिली. शुक्रवारी रात्री 7:15 वाजता घडलेल्या या घटनेची माहिती वसतिगृहातून 8:45 वाजता कुटुंबियांना सांगण्यात आली. त्याआधी वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून ही घटना समजली. मग जिल्हा रुग्णालय किंवा वसतिगृहाच्या प्रमुखांनी का कळविले नाही, असा सवाल तिचे वडील जगन्नाथ यांनी उपस्थित केला. वसतिगृह आणि जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर खरात कुटुंबियांनी रोष व्यक्त केल्यामुळे मुंबईच्या जे रुग्णालयात तिच्या शवविच्छेदनाचा निर्णय ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप बोरस्ते यांनी घेतला. दरम्यान पूनमचा मृत्यू झालेल्या खोलीत भूल देण्याचे इंजेक्शन मिळाले. सिरीज मध्ये काही प्रमाणात भरलेले इंजेक्शनही मिळाले. पूनमच्या डाव्या हाताला आणि उजव्या पायाला इंजेक्शन देण्यात आल्याच्या खुणा आढळून आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नदाफ यांनी दिली. या इंजेक्शनचा उपयोग भूल देण्यासाठी केला जातो, पण ते घेतले गेले तर कार्डियक अटॅकही येऊ शकतो, असे जिल्हा रुग्णालयाचे भूल तज्ञ डॉक्टर SP बाबुळगावकर यांनी सांगितले. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. ठाण्यातील फॉर्च्यून हॉटेल व विविएना मॉलला महसूल विभागाने दणका दिला आहे. देशातील सर्वात मोठा मॉल अशी ओळख मिरवणाऱ्या ठाण्यातील प्रख्यात विविएना मॉल आणि प्रसिद्ध अशा ज्युपिटर रुग्णालयाच्या फॉर्च्यून हॉटेलला महसूल विभागाने दणका दिला आहे. औद्योगिक वापरासाठी देण्यात आलेल्या जमिनीचा वाणिज्य वापर केल्यामुळे अटीचा भंग झाला म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा भूखंड सरकार जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे विविएना मॉल आणि फॉर्च्यून हॉटेलची जमीन सरकार जमा होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर व्होल्टास कंपनीला औद्योगिक वापरासाठी दिलेला भूखंड शेड डेव्हलपर्सला विकास करण्यासाठी देण्यात आला होता. शेड डेव्हलपर्सनं या ठिकाणी विविएना मॉल उभारला, तर काही जागा ज्युपिटर हॉस्पिटल हेल्थ केअर इंडस्ट्रीजच्या औद्योगिक प्रयोजनासाठी हस्तांतरित करण्यात आली होती. या जमिनीवर ही रुग्णालयासह पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आले. सरकारच्या पाहणीत अटी शर्तीचे उल्लंघन झाल्यानं शेड डेव्हलपर्सकडे परवानगी शिवाय वाणिज्य वापर केल्याने जमीन सरकार जमा का करू नये, असा खुलासा मागण्यात आला होता. या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. जमिनीच्या हस्तांतरणात उल्लंघन झाला नसल्याचा दावा शेड डेव्हलपर्सने केला होता. मात्र या जमिनीच्या 7/12 अद्यापही व्होल्टास कंपनीचंच नाव आहे. ज्युपिटर हॉस्पिटल कडूनही हॉटेल सुरू करून विना परवाना वाणिज्य वापर सुरू झाला. या हस्तांतरणात तिराईत हितसंबंध निर्माण झाल्याचा निकाल उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी नोंदणी शुल्कही भरलं गेलं नाही. त्यामुळे अटी शर्तीचा भंग होत असल्याचे स्पष्ट करत 48,361 चौरस मीटर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या जमिनीच्या 7/12 महाराष्ट्र शासन अशी नोंद करण्यात आली. आता विविएना व्यवस्थापनानं या विरोधात अपील केलं असून पुढील सुनावणीपर्यंत या आदेशाला स्थगिती मिळाली आहे. मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाण्यात कार्टेप चोरीचे सत्र सुरू झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हातीत सोनसाखळी चोरीच्या घटनांबरोबरच विविध गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना कार्टेप चोरीचे गुन्हेही वाढत आहेत. शिवाजीनगर परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी 3 वाहने जाळल्याची घटना ताजी असतानाच ठाण्याच्या नौपाडा परिसरातील अष्टविनायक कृपा इमारतीत राहणाऱ्या श्री पाटील व श्री राठोड यांच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी गाडीमधील कार्टेप लांबविले आहेत. याबाबत ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सध्या थंडीचे दिवस सुरू झाल्यामुळे नागरिक सकाळच्या वेळेस साखर झोपेमध्ये असतात. याचाच फायदा हे चोरटे घेऊन
मोठमोठ्या गृहसंकुलातील महागड्या गाड्यांमधील कार्टेज चोरी करण्याचे लक्ष या चोरट्यांनी लावले आहे. तरी पोलिसांनी रात्री व पहाटेच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाण्यात विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचा संदेश दिला आहे. एरवी रंग उडालेल्या तुटक्या अवस्थेतील भिंती शहर विद्रूप करतात, पण त्या भिंतींवर विद्यार्थ्यांनी चित्र काढली आणि त्यामध्ये रंग भरले. या चित्रातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सामाजिक संदेशही दिला. वाहतुकीच्या नियमांचे धडे देण्याचा हा आगळा वेगळा प्रयोग ठाण्यात 3 हात नाका परिसरातील सर्व्हिस रोडवरच्या संरक्षक भिंतीवर रविवारी करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याला आर्ट गॅलरीचे स्वरूप आले होते. ठाण्यातील वेगवेगळ्या 14 शाळांतील इयत्ता 7वी ते 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या 150 विद्यार्थ्यांनी ही चित्र रेखाटली. इंधन वाचवा, पृथ्वी वाचवा, एक कदम स्वच्छता की ओर, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश या 26 चित्रांमधून दिला जात आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड टाउन आणि कोरम मॉलच्या सहकार्याने वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला. सध्या प्रदर्शित झालेल्या एलिझाबेथ एकादशी या चित्रपटातील सायली कवटेकर, पुष्कर कोणारकर, दुर्गेश बडवे, चैतन्य बडवे, चैतन्य कुलकर्णी व वेदांत कवडे या बाल कलाकारांनी या चित्रांना भेट देऊन आनंद व्यक्त केला. ही चित्रे सर्वसामान्यांना वाहनांच्या अडथळ्याशिवाय पाहता यावीत यासाठी 3 हात नाका येथील या रस्त्याचा भाग सोमवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.